येत्या 15 जानेवारी रोजी महानगरपालिकांसाठी मतदान केलं जाणार आहे, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यापूर्वी अनेक पक्षांकडून उमेदवारांना एबी फॉर्म दिले जात आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 30 डिसेंबर हा अखेरचा दिवस आहे. मात्र त्याआधी ठाकरेंच्या शिवसेनेत भांड्याला भांडं लागण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते अनिल परब हे नाराज असल्याचं समोर आलं. मातोश्रीवर रविवारी रात्री पार पडलेल्या बैठकीत असं काय घडलं की परब तडकाफडकी बाहेर पडले. याच नाराजी नाट्याबद्दल आपण जाणून घेऊया. मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप सुरू झालं. रविवारी रात्री मातोश्रीवर काही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. याच वेळी एका उमेदवारीवरून ठाकरे गटातल्या बड्या नेत्यांमध्ये नाराजी नाट्य रंगलं. हे नेते म्हणजे अनिल परब आणि वरुण सरदेसाई. अनिल परब हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. त्याच अनुषंगाने मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ज्या उमेदवारांना उमेदवारी द्यायची आहे त्यांना मातोश्रीवर बोलवून घेण्यात आलं होतं. मध्यरात्री 2:30 वाजेपर्यंत उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप आणि बैठकींचं सत्र सुरू होतं. याच वेळी एका उमेदवारीवरून ठिणगी पडली आणि नाराजी नाट्याला तोंड फुटलं. ही उमेदवारी वांद्र्यातील एका उमेदवारीवरून सुरू झाल्याचं सांगितलं जातं. वॉर्ड क्रमांक 95च्या उमेदवारीवरून अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यात मतभेद झाले. वॉर्ड क्रमांक 95 मधून हरीश शास्त्री यांना उमेदवारी जाहीर झाली. ते श्रीकांत सरमळकर यांचे जावई आहेत. सरमळकर हे स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. पण हरीश शास्त्री यांना उमेदवारी द्यायला परबांचा विरोध होता. तर दुसरीकडे वरुण सरदेसाई मात्र शास्त्री यांच्या बाजूने ठाम होते. यावरून परब आणि सरदेसाईंमध्ये शाब्दिक वाद झाले आणि परब तडकाफडकी मातोश्रीवरून निघून गेल्याचं सांगितलं जाते. वरुण सरदेसाई हे वांद्र्यातून आमदार आहेत, तर अनिल परबही विधान परिषदेतून आमदार आहेत. सरदेसाई आणि परब दोघेही ठाकरे कुटुंबियांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. एवढेच नव्हे तर सरदेसाई हे आदित्य ठाकरेंच्या नात्यांमध्ये बंधू लागतात. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या जवळच्या नेत्यांमध्येच उमेदवारीवरून नाराजी नाट्य सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं.